चला तर आजच्या लेक्चरमध्ये आपण परमनंट टिश्यू जे आहेत ते स्टडी करणार आहे. आता परमनंट टिश्यू कशाला म्हणतो आपण? दे लॉस्ट देअर डिवायडेशन कॅपॅसिटी. ते जे टिश्यू आहेत त्यांनी डिवाइड होण्याची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे त्याच्यातल्या सेल्स या डिवाइड होत नाही आहेत, त्याला आपण परमनंट टिश्यू असं म्हणतो. आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू काय आहेत तर दे कंटिन्युअसली डिवाइड अँड रिडिवाइड. त्या कंटिन्युअसली सेल डिवाइड होतात, नंतर त्याच्यापासून आणखी सेल्स डिवाइड होतात, रिडिवाइड होतात. ओके. आता सिंपल परमनंट टिश्यू, आता याच्यामध्ये या परमनंट टिश्यू मध्ये दोन टाइप्स पडतात. एक आहे सिंपल आणि दुसरे आहे कॉम्प्लेक्स. सिंपल याच्यामध्ये परमनंट टिश्यूचे दोन टाइप्स आहेत, सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू दे फर्दर डिवाइडेड इन थ्री टाइप्स: पॅरेन्कायमा, कोलेनकायमा and sclerenchyma. And complex tissue are further divided into two types of tissue: xylem tissue and phloem tissue. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त बघणार आहे सिंपल टिश्यू जे आहेत त्याच्यामधले कोणते कोणते टिश्यू आहेत आणि त्याच्यामधला एकच टिश्यू कोणता तर पॅरेन्कायमा टिश्यू जे आहेत हे इन डिटेल आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर चला बघूया आपण सिंपल परमनंट टिश्यू कोणते आहे त्याच्यामध्ये. तर आता हे सिंपल परमनंट टिश्यू जे आहेत याच्यामध्ये are further divided into three tissues: parenchyma tissue, cholenchyma tissue and sclerenchyma tissue. तर हे तीन टिश्यूचे टाइप्स आहेत. त्याच्यामधलं पहिला आहे पॅरेन्कायमा टिश्यू, दुसरा आहे कोलेनकायमा टिश्यू आणि थर्ड आहे स्क्लेरेन्कायमा टिश्यू. तर बघूया त्याच्यामधलं फर्स्ट पॅरेन्कायमा टिश्यू काय आहे त्याच्यामधलं. आता याच्यामध्ये जर पाहिलं पॅरेन्कायमा टिश्यू, पॅरेन्कायमा टिश्यू कशाला म्हणतात किंवा पॅरेन्कायमा टिश्यू काय आहेत, तर हे पॅरेन्कायमा टिश्यू दी सेल्स, त्याचा जो शेप आहे या सेलचा शेप जो आहे तो असतो आयसोडायमेट्रिक आहे. राउंडेड सेल्स असतात त्याच्यामधले जे टिश्यू आहेत ते काही वेळेस ओव्हल शेपचे असतात, काही वेळेस त्याच्यामधले पॉलिगोनल्स असतात आणि काही इलॉंगेटेड असतात. याची जी सेल वॉल आहे ही सेल वॉल थीन असते, त्याची जी सेल वॉल आहे थीन असते, म्हणजे त्याची साईज स्मॉल असतात. आता याची जी सेल वॉल आहे दीज आर मेड अप ऑफ सेल्युलोज. याची सेल वॉल हे सेल्युलोज पासून बनलेली असते. त्याच्यानंतर सेल्स आर लिव्हिंग, या ज्या सेल्स आहेत या लिव्हिंग सेल्स असतात. जसं की स्क्लेरेन्कायमा हे काय आहेत तर डेड सेल्स आहेत, पण याच्यामधले जे आहेत हे पॅरेन्कायमा कशा असतात तर लिव्हिंग्स असतात आणि हॅव न्यूक्लियस, त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि अबिडंट सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. आणि व्हॅक्युअल पण त्याची जी साईज आहे आपण पाहिलं मेरिस्टेमॅटिक मध्ये स्मॉल व्हॅक्युअल प्रेझेंट असतात, याच्यामधला जो व्हॅक्युअल आहे हा लार्ज व्हॅक्युअल प्रेझेंट असतात. ह्या ज्या सेल्स आहेत ही अरेंजमेंट लूजली असते, म्हणजे त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट. या ज्या सेल्स आहेत हे बघा, याची जर अरेंजमेंट किंवा पॅकिंग जर पाहिली तरी कशी आहे लूजली, म्हणजेच असं अशी जर लूजली अरेंज्ड असेल तर त्याच्यामध्ये काय राहतो हा इंटरसेल्युलर स्पेस. असा जो आहे हा इंटरसेल्युलर स्पेस जे इथं असेल हा त्याच्यामधला इंटरसेल्युलर स्पेस. आणि याचं रिझन काय आहे? ड्यू टू दीज सेल्स आर लूजली अरेंज्ड. आता दीज सेल्स आर नेबरिंग सेल्स, म्हणजे याचे जे हे नेबरिंग सेल्स आहेत ऍडजस्टंट सेल्स आहेत हे कनेक्टेड असतात. आता हे कनेक्टेड कशा थ्रू असतात तर बाय द प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटा थ्रू ते काय झालेले असतात तर त्याच्यामध्ये इंटरकनेक्टेड असतात, नेबरिंग सेल्स असेल किंवा ऍडजस्टंट सेल त्याच्यामधल्या. आणि दीज सेल्स आर डिस्ट्रीब्युटेड ऑन ऑल ओव्हर अ प्लांट बॉडी. जे प्लांट्स बॉडी आहे त्या प्लांट्स बॉडीच्या सगळ्या पार्ट्स मध्ये हे डिस्ट्रीब्युट झालेले असतात, सगळीकडे असतात. स्टेम मध्ये असतात, लिव्हज मध्ये असतात, ब्रांचेस मध्ये असतात, फ्लावर्स मध्ये, सगळीकडे हे पॅरेन्कायमा टिश्यू आपल्याला पाहायला भेटतात. आता हे पॅरेन्कायमा टिश्यूचं फंक्शन काय आहे ऍक्च्युअली, त्याचं जर फंक्शन बघायचं झालं तर फर्स्ट फंक्शन आहे स्टोरेज ऑफ फूड. फूड मटेरियल स्टोअर करणं. प्लांट्स मध्ये आपल्याला माहिती आहे फूड मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात तर स्टोअर फूड मटेरियल हे प्लांट्स मध्ये मोस्टली स्टार्च असतात. आता याच्यामध्ये आणखी स्टोअर करतात वॉटर आणि हे आणखी हेल्प करतात गॅसेस एक्सचेंज. जे गॅसेस एक्सचेंज करतात म्हणजेच रेस्पिरेशन साठी ही हेल्प करतात. आता रेस्पिरेटरी पार्ट कोणता असतो याच्यामधला तर स्टोमॅटा. जे स्टोमॅटा आहे त्याच्यामध्येही या पॅरेन्कायमा सेल्स आपल्याला मोस्टली पाहायला भेटतात. आता त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस मध्येही हे पॅरेन्कायमा सेल्स प्रेझेंट असतात आणि इथेही त्याचं फंक्शन आहे. आता त्याच्यानंतर आहे इन्क्रीज द बायन्सी. आता हे बायन्सी इन्क्रीज, बायन्सी मीन्स काय आहे the capacity of float on water surface, म्हणजे पाण्याच्या सरफेस वरती त्याला तरंगणं
आपण असं म्हणतो त्याची जी कॅपॅसिटी आहे ते इन्क्रीज करणं हे काम आहे याच्यामधल्या या पॅरेन्कायमा टिश्यूचं. त्याच्यानंतर हे डिफरन्शिएट होतात आणि याच्यापासून डेव्हलप होतात व्हॅस्क्युलर कॅम्बियम. आणि हे कंटिन्युअस सेल पॅरेन्कायमा टिश्यू जे आहेत ते डिफरन्शिएट होतात आणि त्याच्यापासून व्हॅस्क्युलर कॅम्बियम डेव्हलप होतात. त्याच्यानंतर आहे कॉर्क कॅम्बियम डेव्हलप होतात. कॉर्क कॅम्बियम प्रेझेंट इन द कॉर्टेक्स रिजन आणि याच्यामधून हे सेकंडरी मेरिस्टेम टिश्यू पण काय होत असतात तर ॲज अ ऍक्टर आणि हे फंक्शन आहे या पॅरेन्कायमा टिश्यूचं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे त्याच्यामधले कोलेनकायमा टिश्यू आणि स्क्लेरेनकायमा टिश्यू.